नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज महाराष्ट्रातील या भागात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची त्याची तीव्रता कमी होऊन विरून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यामुळे राज्यातील अनेक भागात उघडीप राहिली. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हीट वाढणार असून कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे व खानदेशासह उत्तर महाराष्ट्रासह पावसाचा जोर हा कमी झाला आहे. त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मागोवा घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मित्रांनो, राज्यात ऑक्टोबर हीट वाढला असून कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे व खानदेशासह उत्तर महाराष्ट्रासह पावसाचा जोर हा कमी होत चालला आहे. त्यामुळे या भागातून केव्हाही परतीचा मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आताची सर्वात मोठी बातमी. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात कडकडासह पाऊस पडेल व कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे या भागातही पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने वर्तवले आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि खानदेशातील धुळे, रायगड, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असाही इशारा देण्यात आला होता. तर आज बघा, शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.